Good morning, class. Today I will talk about another important word class that is known as the pronouns. So, here we can say that pronouns are the words which stand for a noun, that is, they can replace a noun, a whole noun phrase, or several noun phrases, or they are the words which refer directly to some aspect of the situation. प्रोनाउन्स असे शब्द असतात की जे कशाला रिप्लेस करू शकतात, कशाच्या जागी उभे राहू शकतात. नाऊन, नाऊन फ्रेज किंवा अनेक नाऊन फ्रेजेस, किंवा दे कॅन रेफर डायरेक्टली सम ॲस्पेक्ट ऑफ द सिच्युएशन. इन ईच केस the meaning expressed is much less specific than that found in phrases containing nouns. पण यांच्यामधला जो अर्थ आहे तो नाऊन एवढा स्पेसिफिक नसतो. सो प्रोनाउन्स, फॉर द टाइम बिंग वी शुड रिमेंबर दॅट प्रोनाउन्स आर द वर्ड्स दॅट रिप्लेस अ नाऊन or a noun phrase or more than one noun phrases. Now how they can replace a noun? I have got a red car and Mike has got a brown one. Now this one here is a pronoun that replaces a noun, that is car. Okay, that's why the sentence is I have got a red car and Mike has got a brown one. माझ्याकडे रेड कार आहे आणि माईककडे ब्राऊन वन आहे. सो हिअर वन इज द प्रोनाउन फॉर कार, दॅट इज अ नाउन. देन इन द सेकंड पार्ट वी हॅव अ प्रोनाउन रिप्लेसिंग अ नाउन फ्रेज. म्हणजे एखाद्या पूर्ण नाउन फ्रेजच्या ऐवजी आपण प्रोनाउन कसं वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, हिअर इज अ सेंटेन्स, माय कझिन नेल हॅज अराइव्ड. Okay, so this is a sentence. My cousin Neil has arrived. So this Neil apostrophe S is Neil has arrived. She has had a long journey. दुसरं वाक्य काय सांगतंय? She has had a long journey. आता इथे हे she जे आहे, this is the pronoun. She is the pronoun and it is used for a whole noun phrase, that is my cousin Neil. My cousin Neil च्या ऐवजी काय वापरले? she वापरले. म्हणजे इथं she हे प्रोनाउन कशाला रिप्लेस करते? दिस टोटल नाउन फ्रेज, that is my cousin Neil. Then the third characteristic or the third part of the definition of the pronoun was it can refer to a very general concept which includes the meaning of many noun phrases. अनेक नाउन फ्रेजेसचा अर्थ एखाद्या जनरल कन्सेप्टमध्ये असू शकतो आणि ती कन्सेप्ट दर्शवण्याचं काम प्रोनाउन करतात. फॉर एक्झाम्पल, इज एनीवन देअर. Now here anyone is the pronoun आणि ते कशासाठी आलं आहे इथं? एनीवन इन्क्लूड्स बॉईज, गर्ल्स, मेन, विमेन एक्सेट्रा. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि इज एनीवन देअर म्हणलं तर एनीवन म्हणजे काय असू शकते? मुली, मुलं, स्त्रिया, पुरुष, कोणी असू शकते, पीपल. सो इट कॅन इन्क्लूड द मीनिंग ऑफ मेनी नाउन फ्रेजेस. देन त्याच्या खालचं वाक्य, आय कॅन सी समथिंग इन द डिस्टन्स. आय कॅन सी समथिंग इन द डिस्टन्स, याच्यामध्ये समथिंग काय आहे? प्रोनाउन आहे. आणि ते कशासाठी आहे? समथिंग कॅन बी एनिथिंग. समथिंग म्हणजे काही असू शकते. ओके. देन इट कॅन रेफर टू सम अनस्पेसिफाईड, विशिष्ट नसलेलं ॲस्पेक्ट ऑफ द सिच्युएशन सराउंडिंग द स्पीकर ऑर रायटर. ते कसं? लुक ॲट दॅट. So here that is the pronoun. He is going to crash. It's he is the pronoun. It's going to be a lovely day.
इट. आता हे इट कशासाठी आहे? सराउंडिंगसाठी आहे, सिच्युएशनसाठी आहे. सो हिअर वी कॅन से दॅट प्रोनाउन्स can replace a noun phrase, or it may include the meaning of many noun phrases, or they can point out some aspect of the situation. Now we have some detailed characteristics of pronouns, features of pronouns. Pronouns carry out a similar range of functions as to noun phrases. मग आता पहिलं फीचर काय आहे प्रोनाऊनचं? नाऊन फ्रेजसारखंच ते फंक्शन करतात. फॉर एक्झाम्पल, दे कॅन अपियर ॲज सब्जेक्ट, म्हणजे जसे नाऊन फ्रेजेस किंवा नाऊन सब्जेक्ट म्हणून येऊ शकतात, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येऊ शकतात एखाद्या क्लॉजमध्ये, तसेच त्या त्या ठिकाणी काय येऊ शकतं त्यांना रिप्लेस करण्यासाठी? प्रोनाऊन. फॉर एक्झाम्पल, शी सॉ मी. सो हिअर शी इज सब्जेक्ट, मी इज ऑब्जेक्ट. शी प्रोनाउन आहे, मी प्रोनाउन आहे. देन दॅट्स हिम, दॅट इज हिम, दॅट सब्जेक्ट अँड हिम ऑब्जेक्ट, दॅट प्रोनाउन, हिम प्रोनाउन. तसंच गिव इट टू देम. आता इथं गिव हे वर्ब आहे, इट हे ऑब्जेक्ट आहे प्रोनाउन, टू them again this is an indirect object them. तर हे सगळीकडे काय आलेलं आहे? प्रोनाउन आलेलं आहे. सेकंड इम्पॉर्टंट फीचर ऑफ अ प्रोनाउन इज प्रोनाउन्स आर डिफरंट फ्रॉम नाउन्स इन दॅट दे डू नॉट युजली परमिट मॉडिफिकेशन. मग आता नाऊन आणि प्रोनाऊनमधला एक फरक इथं आहे, तो कोणता आहे? नाऊनचं मॉडिफिकेशन होऊ शकते, प्रोनाऊनचं होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, अ बिग कार. आता इथं कार हे जे नाऊन आहे त्याचं मॉडिफिकेशन काय झालेलं आहे? बिग. स्मॉल असेल तर चेंज होईल, अ स्मॉल कार. तसं इट हे प्रोनाऊन आहे, त्याचं मॉडिफिकेशन बिग स्मॉल होऊ शकत नाही. म्हणजे प्रोनाउन्स डू नॉट अलाव मॉडिफिकेशन ॲज द नाउन्स. ओके. अ मॅन आउटसाईड. आता इथं काय आहे? पोस्ट मॉडिफिकेशन आहे, आउटसाईड. पण ही आउटसाईड होऊ शकते का? नाही. म्हणजे मॉडिफिकेशन नाऊनचं होऊ शकते, ते प्री मॉडिफिकेशन असेल किंवा पोस्ट मॉडिफिकेशन असेल, पण प्रोनाऊनचं मॉडिफिकेशन होऊ शकत नाही. देन सम प्रोनाउन्स, थर्ड फीचर, सम प्रोनाउन्स हॅव डिफरंट केसेस फॉर सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट functions whereas nouns do not. तर नाऊन केस जशी असते तसंच प्रोनाऊन केस असते. म्हणजे जर सब्जेक्ट असेल नाऊन तर ते वेगळ्या फॉर्ममध्ये असते, पण ते ऑब्जेक्ट असेल तर ते वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. हे पॉसिबल कुठे नाही? नाऊनच्या बाबतीत नाही. नाऊनला एकच केस असते. म्हणजे रवी इज अ स्कॉलर. त्याच्यामध्ये रवी सब्जेक्ट आहे, पण हिज टीचर स्लॅप्ड ऑर हिज मदर स्लॅप्ड रवी. ओके. हिज टीचर ऑर हिज मदर स्लॅप्ड रवी. रवी ऑब्जेक्ट आहे, पण त्याला डिफरंट केस नाही, ते सारख्याच फॉर्ममध्ये आहे दोन्ही ठिकाणी, सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट. पण प्रोनाऊनचं तसं नाही. ते सब्जेक्ट म्हणून असेल तर वेगळ्या फॉर्ममध्ये असते, ऑब्जेक्ट म्हणून असेल तर वेगळ्या फॉर्ममध्ये असते. फॉर एक्झाम्पल, आय सब्जेक्ट असेल तर आय असते, पण ऑब्जेक्टच्या ठिकाणी असेल तर मी होते. हू सब्जेक्ट असेल, हू असते ते, आणि हुम ऑब्जेक्ट, ही हिम. सो दिस इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द प्रोनाउन्स. दे हॅव डिफरंट केसेस. Some pronouns show a contrast between personal and non-personal gender. पर्सनल आणि नॉन पर्सनल जेंडरसाठी वेगवेगळे प्रोनाउन्स असू शकतात, किंवा बिटवीन मेल आणि फिमेलसाठी. फॉर एक्झाम्पल, ही शी हे पर्सनल प्रोनाउन झाले, आणि याचं जर इनॲनिमेट असेल, नॉन पर्सनल असेल तर ते होते इट. हू हे व्यक्तीसाठी, वस्तूसाठी, नॉन पर्सनलसाठी असते विच. सो दिस इज अन इम्पॉर्टंट फीचर. देन
सेव्हरल प्रोनाउन्स डिस्टिंग्विश सिंग्युलर अँड प्लुरल नंबर. अनेक प्रोनाउन्स जे आहेत त्यांचे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म वेगवेगळे असतात. एकवचनी अनेकवचनी वेगवेगळे असतात. बट नाऊनसारखं सिम्पली बाय ॲडिंग येस त्याचं होत नाही. जसं गर्ल आहे, गर्लचं प्लुरल येस जोडलं की गर्ल्स होते, तसं नाऊनच्या बाबतीत नसते. दे हॅव टू डिफरंट फॉर्म्स. फॉर एक्झाम्पल आय असेल सिंग्युलर तर त्याचं प्लुरल काय होते, वी होते. आय वी. आणि ही असेल दे होईल. ओके. हीचं अनेकवचनी दे. सम प्रोनाउन्स हॅव डिफरंट पर्सन्स. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. सो सम प्रोनाउन्स हॅव डिफरंट persons. फॉर एक्झाम्पल आय फर्स्ट पर्सन, यू सेकंड पर्सन आणि ही काय आहे, थर्ड पर्सन. सो दीज आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ प्रोनाउन्स अँड this is what the definition of pronouns says. Okay, tomorrow we will talk about the types of pronouns. Thank you.